संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. कारण आपल्याला नामस्मरण करण्याला काय साधन आहे? कारण संताची संगती. संत असल्याशिवाय आपल्याला कळत नाही. कारण मन सतसंग करावा, सतसंग करावा असे जे म्हणतात रात्रंदिवस आपल्याला. आणि आपण सतसंग जर आपण करत नाही गेलो तर अज्ञानाचं काय आहे ते? त्याच्यासारखं अज्ञान गर्द अज्ञान येते. कारण आंधळ, कारण त्याला दिसतच नाही, त्याला दिसतच नाही असं होते. पण आपण काय करावं लागतं की संताला शरण जावं. संत कोण येतो? आपल्याला सांगितले जगामध्ये एवढाले संत ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज असे मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत. त्यांची शरणागती पत्करावी. कारण आपल्याला त्यांनी जसं सांगितलं तसं ऐकावं. त्यांचं जे वाचन आहे ते वाचन करून पाहावं. नाही समजलं तर समजून घ्यावं, विचारून घ्यावं. इथं काय करावं लागेल? लहानपण देगा देवान तुझा विसरण व्हावा. आपण शरणागती पत्करल्याशिवाय आपल्याला मोठेपणा येत नाही. कारण आपण मोठे व्हायचं म्हणतो. कारण आताच सांगितलं त्यांनी की काय नामस्मरण न केलं सर्पाचे तिबळ जेव्हा नवे काळ सर्प आहे. कारण ज्यानं केलं नाही ना त्याचा उपयोग आहे का? मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाला आल्यावर संत जावं. आपण आपल्या माहिती घ्यावी आणि आपल्याजवळ काय भांडवल घ्यावं. कारण काय आपल्याजवळ भांडवल? कारण मोठा अज्ञानानं गर्द भरले हो. काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार, चढरे पोहे हे रात्रंदिवस गांजीत येतं आपल्याला, रात्रंदिवस. कारण आपल्याला बरंच कळत आहे, पण आच्छा झाकून टाकीत नाही ती माया. कळायला कळत आहे, कळत नाही असं नाही. कारण ती माया झाकून टाकीती. कारण त्याच्यामध्ये 7व्या अध्यायात गीतेत सांगितलंय, थोडा शिरोप येतो की मम माया दुरते. कारण माया कोणाची? त्याचीच आहे. कारण तो रंगारूपाला आणला ते मायानंच आणलेला आहे. कारण तो निर्गुण आहे, निराकारी तह्याची तीही लोक प्यारी. भगवान निर्गुण, पण सगुण साकार कोणामुळे आला? आणला नावारूपा, तुका म्हणे केला सोपा. कारण तुमच्या आमच्या करता तो येतो, योगी योगी येतो. कारण दयाळू आहे. कारण अनंत अवतार भक्ता करता धरतो, अनंत अवतार आपल्या करता धरतो, अनंत अवताराचा आपल्या करता कार्य करतो तो. पण त्याचं कसं आहे? देवरूपामध्ये त्याला कार्य ते करता येत नाही. म्हणून त्याला संत व्हावं लागतं. संत झाल्याशिवाय देवाचं काय करायचं कार्य करता येत नाही. पण देव असल्यावर देवाचं कार्य त्याला करता येत नाही. कारण बरंच आहे काही गोष्टी. एकदा काय झालं बघा, नामदेवाला म्हणला मला एकादशी. कारण नामदेव एकादशी तिची अन्न देत नव्हते. आणि तो गेला, त्याला परीक्षा कुठं फार परीक्षा घेतो बाई, त्या परीक्षेचे अंत पार लागत नाही. गेले त्याच्या दारामध्ये म्हणले मला आज अन्न दे. ते नामदेव म्हणले ह्या काही म्हणलास तरी मी अन्न देणार नाही. हे गेला ब्राह्मणाच्या रूपानं तिथं देव. मी देणार नाही म्हणला अन्न. ते म्हणजे दिलं नाही, मी म्हणला मर असते. नामदेव इतके निष्ठूर झाले, मर म्हणजे. इतकं मरायसारखं देव करतो. कारण देवाला काय करायत नाही, सांगता येत नाही. असं जैमिनीमध्ये एक गोष्ट आहे सांगितलेली. कारण एकदा असणारा कोणाला अर्जुनाला म्हणायचा कर्णासारखा उदार नाही, कर्णासारखा उदार नाही तसं म्हणायचा. अर्जुन म्हणायचा मी काय कमी उधार आहे का देवा? असं कसं बोलता तुम्ही? मी काय कमी उधार आहे असं अर्जुन म्हणायचा. नाही रे कर्णासारखा उधार नाहीच, कर्णासारखा उधार नाही. एकदा काय झालं, असेच असणारे भगवान असणारे नाटक केलं भगवंतानी. आणि नाटक केलं, आले अर्जुनाच्या दारात. म्हणले माझी बायको बाळांतीन झाली आहे आणि तिला म्हणले सरपणच नाही रे नाव घालायला. आता याच्या बायको बाळांतीन कशी होईन काय काय सांगत नाही हो कवटाल्या. म्हणले मला सरपण पाहिजे. म्हणले चंदनाचे लाकडं पाहिजेत. म्हणजे चंदनाचे सगळ्या ह्याच्यात पाहिले, चंदनाचं लाकूड कुठं मिळालंच नाही. अर्जुन म्हणला मिळालं ना हो महाराज. म्हणला चंदनाचं लाकूड कुठं मिळालं म्हणलं. मग त्यांनी काय केलं, पुन्हा कर्णाकडं आले. कर्णाला म्हणले असं असं पाहिजे. म्हणले कुठं पुत्र मेलाय म्हणून सांगितले, पण ते आपल्याला नको वाटतं सांग. कुठं बाळंतीण झाले म्हणून सांगितले. दोन्ही आहेत, मी दोन्ही वाचलेले तुम्हाला सांगते. तर ती म्हणले माझी बायको बाळंतीण झालेली आहे आणि तिला नाव घालाय करता लाकडं दे, चंदनाचे पाहिजेत लाकडं. कर्ण एवढा उदार होता, कर्णाला मारलं. खरं म्हणत माळ्यासारखा नव्हता हो कर्ण. पण काय करतं मनुष्य? कारण कर्मानुगती घन आहे. कारण ज्यावेळेस कर्माचे असणारे त्याला त्यांनी लाकडं दिले. कोणी? कर्णानं लाकडं दिले, पलंग तोडला, लाकडं दिले. पण त्याला कर्णाला वेळ कशी आलेली आहे थोडं आठवलं म्हणते सांगते. कारण ज्यावेळेस कर्णाला 1 दिवस का 2 दिवस युद्ध होतं कर्णाचं. भीष्माचार्याचं 9 दिवस 10 दिवस युद्ध आहे असे युद्धाचं आहे. 18 9 दिने 18. बाकीच्या याचे सगळे कोणाचे 1 कोणाचे 2 आहेत असं काय आहे त्याच्यामध्ये. आता आय किल्ल्याला भारत आय किल्ल्याला खूप असलेला खूप दिवस झालेत ना.
त्याप्रमाणे कारण असणारा कर्णाला मारायचं कारण म्हणजे त्याचे कवच नेले, कुंडले नेले, श्राप द्याला सगळ्यांनी त्याला. आणि ज्यावेळेस असणारा युद्ध करू लागला होता कर्ण, त्यावेळेस त्या कर्णाला त्याचे त्याचं पृथ्वीनं गिळला, त्याला श्राप होता ना. ते चाकाला दोन्ही हात गुंतले त्याचे, हात गुंतले. हे नाटक्या कसा आहे म्हणून सांगायले तुम्हाला मी देवाचं. हात दोन्ही गुंतले त्याचे, आणि दोन्ही हात गुंतल्यावर भगवंतानं सांगितलं मार म्हणले त्याला. आता दोन्ही हात गुंतले. ते मला बरोबर आहे काय, न्यायनीती का म्हणला बरं का कर्ण, की काय न्यायनीती का, बरोबर आहे का असं करणार. ते म्हणले ज्यावेळेस आमच्या अभिमन्यूला मारलं तुम्ही सगळ्यांनी चिक्रव्यूहामध्ये घालून, सगळ्यांनी चौकडून धरलं, चौकून मारलं, कोणी होतं का त्याच्याबरोबर, ती न्यायनीती केलीस का तो कर्ण, तू होतास ना तिथं, असं त्याला बोलल्या. कर्ण गप्प बसला, म्हणून कर्ण गेला. नाही तर कर्ण जायसारखाच नव्हता हो, कारण त्याला खूप आशीर्वाद होता, पण आशीर्वादाला श्राप लागला होता. म्हणून काय करावं लागतं आपण लक्षात ठेवा, कोणाचा श्राप घेऊ नये. बरं लक्षात आणा ही गोष्ट, अगदी ही लक्षात ठेवली पाहिजे. कारण कोणाचा आत्मा तळतळ करू नये, कोणाचं चोरून घेऊ नये, कोणाला काही बोलू नये जास्त. आपण आपल्या अधिकाराप्रमाणे आपण राहावं, त्याच्या अधिकारानं त्यानंही राहावं बरं का. कारण माणसं काय करते सांगता येत नाही. कोणाचे धन चोरायचं कुठं नाही आणायचं करू नका, कारण आपल्या येत नाही. पुत्र बंधुकांता संपत्तीचे, अहो हे सगळे संपत्तीचे लोक आहेत ना, आपल्या टप्पायचे मरत आहेत, कवा मरत आहे कवा घेतो. याच्याकडं नेहमी माणसानं लक्ष द्यावं, आणि नेहमी माणसानं लक्ष देऊन आपल्या मरणाची नेहमी आठवण ठेवाय. कारण आपण इथून जाणार आहेत, आपण पॅसेंजर आहे तिथं, आपलं तिकीट आहे तो राहणार. आपण या गाडीत बसलेले आहेत, कोणाच्या मृत्यू लोकाच्या असणारी गाडीत आहे. ती गाडी आपल्याला कुठं सोडीन सांगता येत नाही. कारण क्षणभंगुर नाही भरवासा वारे सावध तोडा माये पासा. कारण ही कसं आहे, पासा टाकलेला आहे आपल्याला. कारण काही न चाले मग गळ्या पडेल फासा, पुढे आहे थोर ओळ सागा. पुढे आपल्याला काय आहे काय नाही, कारण यमाची कारण बडा बिकट यमघाटन कोण बतावे वाट. तिथं कोण आहे आपल्याला असं सांगतात की सद्गुरू येतात म्हणे, पण येतात पण आपल्यापाशी तितकी पात्रता पाहिजे ना, काहीतरी केलं पाहिजे ना. कारण आपल्याला माहिती आहे दान दिलं तर खायला मिळतं, नाही दिलं तर मिळत नाही. आपण चांगलं वागलं असलो तर चांगलं आहे, वांगलं वागलो तर सगळं कळत आहे, पण आचरणात आणण्याला महत्त्व आहे. कारण आपण तर खरे वासुदेव आहे. कारण मुक्त होता बळे झाला बद्ध धरून या छंद माझे माझे. कारण आपण मुक्त आहेत, आपण देव आहेत, आपण वासुदेव आहेत सगळे. परंतु आपल्याला हे संगती संग दोषा. कारण हे आपल्या जवळ जे असणारे आले कशामुळे दिलेत भगवंताने हे काम क्रोधन काय की बाबा. नाही तर यानंच माणूस गाठला, नाही तर ब्रह्म आहे बरं का खरं वास्तविक माणूस. कारण मुक्त होता बळे झाला बद्ध धरून या छंद माझे माझे. कारण हे माझं ते माझं, ते माझा, ते नाऱ्या माझा, तुक्या माझा, परशा माझा, संतती काही तुमचं नाही. कारण आपल्याबरोबर काही येणार नाही, येणार एकच असणारा. असं नामस्मरण केलेलं आपण घेऊन जाणार आहेत, आणि नामस्मरण नाही केलेलं ते इथंच ठेवणार आहेत. असं या ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान.